करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रला दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगरनाथ उमाशंकराचे या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजा जे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पावीचे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा माशी दंडवत ऐसे नमन करुणी सकळा कथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल माझ्या वडिलाची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय मारोतराव ज्ञानोबाजी भोसले यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचा सर्व परिवार, त्यांचे पाचही बंधू नानाराव, शेषरावजी, जगन्नाथ, काशीनाथ, त्र्यंबकराव, त्यांचे दोन्ही सुपुत्र संदीपराव आणि नागेश, मारोतरावजीच्या धर्मपत्नी भोसलेताई या सर्व परिवाराच्या वतीनं मला मिळालेल्या निमंत्रणामुळे, तसं 11 जूनचं निमंत्रण होतं पण कोरोनामुळे तो कार्यक्रम स्थगित झाला, पुन्हा काठावरच आला. हे तुम्हाला करू दिलं ही सरकारची मेहरबानी. आज तर बऱ्याच ठिकाणचे आमचे बंद झाले कार्यक्रम, पण सगळे नियम पाळून श्रोती मंडळी बसलेली आहे. सॅनिटायझर, मास्क. राजकीय क्षेत्रातल्या मंडळीपेक्षा आमची शिस्तबद्ध मंडळी आहे. अतिशय सुंदर नियोजन परिवाराने केलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं आपल्या भावाचं म्हणा, आपल्या वडिलाचं हे पुण्यस्मरण त्या ऐश्वर्यामध्ये आहे. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, थोर गायनाचार्य बाळासाहेब महाराज, बाकी सर्व गायनाचार्य आणि टाळकरी महाराजांना नमस्कार. विनेकरी महाराज, दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार. बसलेल्या ते काही महाराज असतील, सर्वांचा नामोल्लेख शक्य नसला तरी सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. ते वंदनीय, पूजनीय, ज्ञात अज्ञात, सांप्रदायिक आणि सांप्रदायिक सर्व महाराज. प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, भोसले परिवाराचे नाते गोते, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम शूटिंग वाले सर्वांना नमस्कार. विठ्ठल विठ्ठल. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे, मरावं लागणार आहे प्रत्येकाला. इथे नाही उरवाले अवतार, येरते पामर जीव किती. मरणाच्या बाबतीमध्ये वसिलेबाजी चालत नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजयः. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता, त्याही अभिमन्यूला वशिल्यानं मरण टाळता आलं नाही. ज्याचा मामा भगवान श्रीकृष्ण होता त्याचा भाचा मेला, मग आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे का? जगन माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा,
अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ रात्री 12ला मेला. पाणी सुमंत प्रधानानं पाजलं. 4 मुलापैकी एकही पोर पाणी पाजायला नाही राजा दशरथाला. थोडा घरी जाऊन विचार करा. जिथं देवाच्या बापाची अवस्था झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता. म्हणून एक दिवस जायचं आहे. नाही काही करता आलं 2 गोष्टीचा विसर पडू देऊ नका. एक मरणाला विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो आणि नेमकं एवढंच विसरतो. माणसं मरणालाही विसरली आणि परमेश्वरालाही विसरली. पण एक लक्षात ठेवा, आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे तो आपल्याला विसरला नाही. उलट तुम्ही किती वर्ष जगला याचं त्याला काही देणं घेणं नाही. मग किती शिल्लक आहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटायची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटायची पाहे, घडी घडी काळ वाटायची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. अजून किती आहे अवकाश. म्हणून मरण आपल्याला विसरलेलं नाही. दुसरी गोष्ट, आम्ही परमेश्वराला विसरलो पण परमेश्वर आम्हाला विसरला नाही. कशावरून? आम्ही रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला तर आपल्याला सकाळी जाग येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. शेजारची माणसं पाटील उशिरा उठतंय म्हणून 9:30 पर्यंत वाट पाहतील तुमची, पण 9:45ला तुमच्या नाकाला कापूस लावतील आणि मग तयारी सुरू होईल. 5 मन सरपंच, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हार बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळ, मोबाईल करणे. पण रोज सकाळी जाग येते याचं कारण आहे अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही. डोळा नाही बघतो, ध्वनी परिसतो, काणी पदी चालतो, जीव हिरसचा खतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. पुन्हा जाग येते याचं कारण अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही. म्हणून 2 बातों के याद रख जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दुजो श्री भगवान. पहिली गोष्ट, मरणाला विसरू नका. राजा परीक्षितीने 7च दिवस श्रवण केलं, 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. आम्ही 70 वर्ष ऐकतो तरी फरक पडत नाही. काय कारण? त्यानं मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण केलं. बस दोघातला हा फरक आहे. एक हौदातलं पाणी आहे, तसं आयुष्याला पाणीच म्हटलेलं आहे. जन्मरूपी पहाडावर उगम पावणारी ही जीवनरूपी नदी मरणरूपी समुद्राला जाऊन मिळते. सुख आणि दुःख हे नदीचे 2 काठ आहे. सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख हे ठरलेलं आहे. दोन्ही प्रकारच्या पत्रिका ज्याच्या छापायच्या आहे ना त्याचंच नाव जीवन आहे. कबू हासे कबू रोवे. एक आनंदाने छापायची असते. कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमाला बारशाच्या यावं. एक नाईलाजानं वसमतला जाऊन छापतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण गोड जेवणाला यावं. अरे हे दोन्ही घडतं ज्याच्यात त्याला जीवन म्हणतात. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, सकाळी 8:30 वाजता एक प्रेत पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं चौघांनी उचललं, खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललंय. मागचा समाज रडत निघाला. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतो, तरणे बाण पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. बस असंच जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा. बस कबू हासे कबू रोवे. म्हणून जन्मरूपी पहाडावर उगम पावणारी ही जीवनरूपी नदी सुख आणि दुःख
या दोन काठातून आयुष्यरूपी पाणी घेऊन मरणरूपी समुद्राला मिळत असते. आयुष्य हे पाणी आहे आणि ते चाललेलं आहे. तुम्ही झोपेत असा नाही तर जागृतीत असा, कीर्तनात असा नाही तर तमाशात असा, हे अखंड वाहत आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे काळ जप तसे महाकाळ जप तसे काळ जप तसे महाकाळ जप तसे स्वहिताचा घोर वाहा, स्वहिताचा स्वहिताचा घोर वहा, स्वहिताचा घोर वहा. ज्ञानी राहा श्रीहरीच्या, ज्ञानी राहा श्रीहरीचा, हरिचा ज्ञानी राहा श्रीहरीचा. जात आहे पहा. पहा म्हणजे डोळ्यानं पाहायचं नाही. पहा शब्दाचा अर्थ आहे विचार करा. गेली ऐसी घडी पुन्हा नये, आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीची. अतिपरिचयामुळे आपल्याला आयुष्याचं महत्त्व कळत नाही. एका श्वासाची किंमत करता येत नाही. 21,600 दर दिवशी माणूस श्वास घेतो आणि टाकतो. 21,000 दम जात है दिन रात. त्याच्यात जर बसलेला असेल तर संथ गती असते, मिनिटाला 12 चालतात. ठोकळे मारा. चालायला लागला की दीडपट होतंय 18. झोपला घोरायला लागला की 24. आणि दारू पिताना मांस खाताना श्वास चालतात 30. हे प्रमाण आहे. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24. मध्य मास मैथुन में सांस चलत है 30. आता 21,600 श्वास दर दिवशी, 30 दिवस महिना, वर्ष 12 महिन्याचं, 100 वर्षाचं आयुष्य. घरी गेल्यावर श्वासाचा हिशोब करा, मेंदू बंद पडेल. त्यातल्या नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, मुलं बाळ नाही. 90चं म्हातारं खाली टाकलं तेव्हा म्हातारी 87ची जवळ बसून रडू लागली. कसं होईल आता? किती दिवसापासून म्हणत होते मी, नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या. आता 100 एकर जमिनीचं काय होणार? म्हातारं गरम डोक्याचं होतं. मेलो नाही अजून, खाली टाकलेलं म्हणतंय. आण गावातली लोक बोलवून आणली, प्रतिष्ठित लोक. पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं. म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला. बाबा इथे सही करा. सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा म्हातारा मेला. आता माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? जिथे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही, असं अख्खं आयुष्य चाललंय आपलं. आयुष्य जात आहे पहा. आजचा दिवस उद्या नाही, गेली ऐसी घडी पुन्हा नाही. म्हणून आयुष्य हे पाणी आहे, जीवनरूपी नदीतलं. भीष्माचार्य तर त्याच्या पुढे सांगतात, हौदातलं पाणी. हौदातलं निदान नदीचं, विहिरीचं झरा असतो येत राहतं, हौदातलं येत नाही, फक्त उपसणं चालू असते. मग 100 लिटर पाणी हौदात भरलं म्हणजे आपलं 100 वर्ष आयुष्य. जे 2 वर्षाचं असेल त्यानं समजायचं 98 लिटर राहिलं, आणि आता 98चं असेल त्यानं समजायचं 2 लिटर राहिलं. तेवढ्यात काय करायचं ते करा बस. हे 100 लिटर पाण्यानं भरलेला हौद आहे. काही गॅरंटी नाही, कोणी 30-35 मध्ये जातंय, कोणी 60-65 मध्ये जातं, पण जावं लागतं. ज्याचा जन्म झाला म्हणून एकदा मरण डोळापुढे. म्हणून 7 दिवसात मुक्ती राजा परीक्षितीला. मरण डोळापुढे दिसलं का भोग तुच्छ वाटतात. शेतकऱ्याच्या घरात उंदीर झाले म्हणजे शेतकरी पिंजरा आणतो, पिंजऱ्यामध्ये शेंगादाणे, शेंगादाणे दार बंद, पिंजऱ्याचं दार उघडं ठेवलं, शेंगादाणे आत ठेवले. रात्री 12 वाजता एक उंदीर आत प्रवेश करतो, त्याचाच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं. उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही,
का निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे ते शेंगादाणे खाण्यासाठी आत गेलं. आता का तोंड लावत नाही? आता त्याला दार बंद झाल्यामुळे शेंगादाणे दिसत नाही, मरण दिसतं. तसं मरण डोळ्यापुढे दिसल्यावर गुलाबजाम गोड वाटत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून राजा परीक्षितीनं श्रवण 7 दिवस केलं, पण मरण डोळ्यापुढे ठेवून केलं. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा. आपल्याही करता 8व्या दिवसाची योजना नाही. तुम्ही मी सर्व मरणार आहोत तेव्हा नातलग 7 पैकी 1 वार छापणार आहे. आपण पत्रिका वाटायला नसू, पण छापणार तेव्हा 7 पैकी 1च. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 7 दिवसात आपलाही मृत्यू आहे. तो परीक्षिती तक्षक सर्पाच्या दंशानं मेला. आपणही सर्पदंशानंच मरतो. संसाराला सर्पच म्हटलेला आहे. सर्प हा विखार पांढरा आणि बऱ्याच लोकांना चावलाय तो कळत नाही. याचं कारण पूर्वीचा काळ डोळ्यापुढे आणा. ज्याला साप चावला त्याला मुंजाबाच्या पारावर आणायचे. मांत्रिकाने एकत्रित यायचं, मंत्रोपचार सुरू. विष उतरलं किंवा नाही बघण्यासाठी परीक्षा. कडुलिंबाचा पाला, तिखट मिरची. मग त्याला कडुलिंबाचा पाला खाऊ घालायचे. पाला कसा वाटतो? ते म्हणायचं गोड आहे. पाला गोड आहे. समजायचं जहर उतरलं नाही, पुन्हा मंत्र चालू. तसं विषयरूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो आणि भजन रूपी गुळ कडू वाटतो, समजायचं साप चावला आणि याच विषयानं हे मरणार आहे. म्हणून तोही तक्षक सर्पाच्या दंशानं, आपणही सर्पदंशानंच मरणार आहोत. तो 7 दिवसात मुक्त झाला. आमचा 70 वर्षात फरक का पडत नाही? आम्ही मरणाला विसरलो. म्हणून संतांना म्हणावं लागलं, मरणाची कारे नाही आठवण. पहिली गोष्ट मरणाला विसरलो, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरलो. म्हणून संतांनी दुसरा एक प्रश्न विचारला, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी, तारे नाटविसी कृपाळू देवासी, तारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी. कोसी तो जगासी एकला तो, कोसी तो जगासी एकला तो, तारे नाटविसी कृपाळू देवासी, तारे नाटविसी कृपाळू देवासी. कोसी तो जगासी एकला, कोसी तो जगासी एकला, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू कृपाळू देवासी. कारे नाटविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो. त्याच्या इतकी काळजी घेणारा जगात कोणी नाही. थोडंसं बारीक चिंतन करा. आपली आई ती तिच्या आईच्या पोटात होती तेव्हा परमेश्वराला चिंता निर्माण झाली की हिच्या पोटी 22 वर्षांनी एक बाळ जन्माला येणार आहे, त्याला दुधाची गरज भासणार आहे. म्हणून 22 वर्षापूर्वी आमच्या आजीच्या पोटात आमच्या आईला आमच्यासाठी 2 दुधाचे भांडे दिले देवाने. इतकी आधी काळजी. एवढी आहे. तोही नामकारण सबे का तारण धरो उसका धारण निवारण करेगा, नथा दात वाको दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो मरेगा, तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना, जिन्हें पेट दीना वो आपे भरेगा. दात नाही तेव्हा दूध देतो. आणि मग जठराग्नी थोडासा प्रज्वलित झाला की देवाच्या लक्षात येतं बाळाचं दुधावरचं प्रकरण राहिलं नाही, आता याला ग्लुकोजचं बिस्किट वगैरे खाता यावं. म्हणून दुधाचे दात देतो, दुधाचे दात. आणि जठराग्नी पूर्ण विकसित झाला की पुन्हा देवाच्या लक्षात येतं याचं बिस्किटवरचा कार्यक्रम राहिला नाही, याला भाकरी वगैरे खाता यावी. म्हणून दुधाचे दात पाडतो आणि भाकरी खायचे दात देतो. तेही 65, 70, 75 पर्यंत ठेवतो. तिथून पुढे तेही दात पाडतो. मग काही माणसं म्हणतात आमचे दात पाडण्यात तुमच्या देवाला फायदा काय? अरे त्याला फायदा नाही भाऊ, तुझी काळजी आहे. का? देवाला माहिती आहे आता हे 75चं झालं, याचा जठराग्नी बाळपण इतका मंद झाला आणि हे जवानीतल्यासारखं सवयीप्रमाणे काही काही खात बसल आणि म्हातारपणात अपचन होऊन बिमार पडल. पुन्हा यानं बिस्किट ग्लुकोजचं सुरू करावं, हा देवाचा हेतू. म्हणून त्याने तुझी काय नाही केली चिंता. म्हणून
राहे त्या अनंत आठवणी। तेव्हा दो बातों की याद, एक परमेश्वर आणि एक मरण। संपत्ती आणि विपत्तीची व्याख्या करताना आम्ही ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही, विपत्ती समजतो ती विपत्ती नाही। विपदो नैव विपद संपदो नैव संपदः विपद विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती। भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आहे आणि भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे। नाही तर राजाही जेवण करतो आणि साधूही जेवण करतो, पण दोघाच्या जेवणातला फरक आहे। राजा डायनिंग टेबलवर पायात बूट तसेच, एका हातात सिगरेट एका हातात जिलेबी, श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम ताटात ठेवलेले, बाटली बिस्लरीची म्हणतो मी, आणि एक झुरका विडीचा मारतो आणि एक तुकडा जिलेबीचा तोडतो, राजाचं जेवण। या उलट साधू, आमचा महिन्याचा वारकरी, फाटक्या कपड्याचा, 85 वर्षे वयाचा, गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपी चंदन, पडसी पताक, तांब्या प्लास्टिकचा, ताट जर्मनचं वारकरी लक्षात आला। जाताना नीरा नदीमध्ये आंघोळ केली म्हाताऱ्या वारकऱ्यानं, खडकावर बसून नियम केला। भूक लागली म्हणून पडसीतली भाकरी काढली, ती ताटात टाकली तर ताटच वाजलं। भाकरीची अवस्था लक्षात आली तुमच्या? अगदी लाकडाच्या पाटीसारखी वाढलेली भाकरी, मुखात दात नाही, चावत नाही, पाणी वतलं त्याच्यात, तिला मुरू दिली, तिचा भुगा केला, त्याच्यात एक तुळशीचं पान घातलं वारकऱ्यानं, आणि पंढरपुराकडे पाहून डोळे मिटले, पांडुरंगाचं ध्यान केलं। पांडुरंगा या जेवायला। अरे हेही जेवण आहे। राजा खाय बर्फी पेडा जिलेबी मंगाए के, और साधु खाए रुखा सुखा भोग लगाए के। तहान भूखे तान भुखे सदा देवा ठविती 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 सदा देवा ठविती। तहान भूखे सदा देवा ठविती सदा देवा ठविती सदा देवा ठविती। तहान भूखे सदा देवा ठविती सदा देवा ठविती सदा देवा तान भुके चित्ती सदा देव आठविती। तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण। म्हणून संतात आणि आपल्यात हा फरक आहे। संत जेव्हा देवाच्या दर्शनाला जातात तेव्हा देव खाली मान घालतो, कारण संत हे सावकार आहे आणि भगवान कर्जदार आहे। अनेक जन्माचं निष्काम सेवेचं कर्ज देवाच्या डोक्यावर साधू संतांचं आहे, आणि कर्जदाराच्या दारात सावकार आला की ही अवस्था तुम्हाला माहिती आहे। सावकार सिगरेट विडा पानाचा आणि छाती काढून येतो, आणि जर मुलगा त्या कर्जदाराचा अंगणात असेल 10 वर्षाचा, तुझा बाप कुठं रे? सावकार, अरे बाप कुठं आहे तुझा? घरात आहे। बोलाव त्याला, सावकार आलं म्हणाव। हे सावकारचे शब्द माहिती आहेत तुम्हाला। मग ते पोर घरात येतं, पप्पा सावकार आलं, वाकतच येतो कर्जदार। काय सावकार, चहा घेता का, कॉफी का, दूध घेता का, खायला करू काही नाश्ता वगैरे? तूच घे खाऊन, पैसे काढ। सावकार, अहो हळू बोला, माझ्या मुलाच्या लग्नाचं चालू आहे बोलणं, पाहुणे घरात आहेत, ते म्हणतील हे कर्जदार आहे, हुंड्याचं ठरतंय, पैसे काढ। हे विनवणी करतो आणि हे छाती काढतं, सावकार आणि कर्जदार। तसं संत हे सावकार आहे आणि पांडुरंग कर्जदार आहे। ज्या ज्या वेळेला तुकोबारायणी दर्शनाला यावं तेव्हा पांडुरंगानं खाली मान घालावी। एकदा मात्र पांडुरंगानं तुकोबारायाकडे पाहिलं तर चकित झाले। तुकोबाराय देवा, ज्या ज्या वेळेला यायचो त्या त्या वेळेला तुम्ही खाली मान घालायचे, आणि आज माझ्याकडे पाहायला लागले। तुकोबाराय, ज्याला द्यायची इच्छा नाही ते घरून याद्या करू येतात। सुशिक्षित बेकार, अविवाहित, निर्धन, शेतकरी, विहिरीला पाणी लागू द्या। सुशिक्षित बेकार म्हणतोय नोकरी लागू द्या, अविवाहित म्हणतो सुपारी फुटू द्या, निर्धन म्हणतोय लॉटरी लागू द्या, आणि तुम्हाला द्यायची इच्छा आहे तर तुम्ही काही मागत नाही। पाहण्याचा उद्देश काय? तोच उद्देश आहे देवा। मागण्याचे आस पाहे मुखाकडे, चिंतेल्या रोकडे मनोरथ। तुम्हाला किती वेळा सांगितलं देवा की तुमच्या सुतईचा सडाही मला नको। मग सुतईचा सडा नको म्हणता तर येता कशाला दरबारीला?
येण्याचा एकच उद्देश आहे. काय उद्देश? पर्याय हे आवडी दर्शनाचे, पर्याय आवडी तुका म्हणे तुझी न लगे तसो, तुका म्हणे तुझी न लगे, तुका म्हणे तुझी न लगे, तुका म्हणे तुझी न लगे, पर्याय आवडी दर्शनाची, पर्याय आवडी दर्शनाची, पर्याय आवडी दर्शनाची. सुतईचा सडाई नको, येता कशाला? पर्याय हे आवडी दर्शनाची. तुकाराम महाराज, प्रत्येक वेळेला तुम्ही माझा अपमान करता, मी मागा म्हणतो, तुम्ही नको म्हणता, मी मागा म्हणतो, मी तुम्ही नको म्हणता. तुम्हाला काय वाटलं मी म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का? कोई चीज उठाव 1-1 रुपया. मग शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाही निरंतर ध्यावय, जाही अनादि अनंत खंड छेद भेद सुभेद बतावय, नारद से शुक व्यास रटैपचे आरे तव गुणी पार न पावय. मोठमोठ्याच्या ध्यानाला आकलन न होणारा मी भगवान तुम्हाला मागा म्हणतोय, तुम्ही माझा अपमान करता. तुकोबाराय म्हणले, देवा खरं सांगू, अजिबात माझी इच्छा नाही, पण तुम्ही मोठा माणूस आहे, तुमचा अपमान होऊ नये म्हणून, तुम्हाला बरं वाटावं म्हणून नव्हे, तुम्ही मागा म्हणताय म्हणून. मनसी काये मागा, मनसी काये मागा, मनसी काये मागा, मनसी काये मागा, हे चिरेगा पांडुरंगा, हे चिरेगा पांडुरंगा, हे चिरेगा पांडुरंगा, हे चिरेगा पांडुरंगा, हे पांडुरंगा, हे चिरेगा मनसी काये मागा, 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 मनसी अजिबात इच्छा नाही देवा, पण तुला बरं वाटावं म्हणून, तुझा अपमान होऊ नये म्हणून नव्हे, तू माग म्हणतोय म्हणून. मनसी काही मागा, याची देगा पांडुरंगा. पांडुरंग म्हणाले, तुकाराम महाराज फार बरं वाटलं. का? अजिबात न मागणारे संत तुम्ही, पण आता 11 वाजता का होईना ह्याची देगा पांडुरंगापर्यंत तुमची मजल गेली, बरं वाटलं. पण आता 1च तास आहे, बरं मग ह्याची देगा म्हणजे नेमकं काय? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. बरं वाटलं. पण ह्याची देगा पांडुरंगा म्हणजे काय सांगितलं ना देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. पण तुकोबाराच्या लक्षात आलं म्हणून थांबवलं तुम्हाला. काय लक्षात आलं बरं का देवा? तुम्हाला असं वाटेल अजिबात न मागणारे संत तुकाराम महाराज, पण पठ्ठ्यानं मागायला लावलं की नाही असा तुला अभिमान होईल ना देवा. तर एक लक्षात ठेव, मी भीक मागत नाही आणि तू तुझ्या पदरचं काही देत नाही, मग माझ्या बापाची ठेव. माझ्या वडिलाची मिरासी का देवा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा. माझ्या वडिलाची
तुम्ही तुमच्या पदरचं काही देत नाही, मग माझ्या बापाची ठेव मागतो, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, वडिलाची मिरासी. इथे वडिलाचे दोन प्रकार पडतात, एक विद्यावंश वडील, एक मांसवंशी वडील. दिलेलं प्रशस्ती पत्रक आहे, पुन्हा लक्षात घ्या. अधिकार ते फळावर चाल सांगण्याचा अधिकार असतो. फळावर अजून पद्धत आहे, म्हणा पारनेरकर, पुणेवाडीकर, चिंचोलीकर, हांगेकर म्हणा. तस नीट ऐका, कीर्तन नामदेव महाराजचं पहिली चाल आळंदीकराला होती. याचा अर्थच आहे की ज्ञानेश्वर महाराज 1 क्रमांकाचे गायक होते तेव्हा. कोणालाही चाल सांगते का? आणि चाल सांगण्याचा अधिकार संत जनाबाईचा. जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, ज्ञान देवा बोला अभंग. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. पहिली चाल आळंदीकर, कीर्तन नामदेवाचं. चाल असायची पहिली माऊलीला, पण अधिकार सांगण्याचा जनाबाईला. एवढा अधिकार संत जनाबाईचा होता. म्हणून देवासोबत संवादही करायच्या आणि वादही घालायच्या. फरक एवढाच आहे, त्यांचं दाखवायला भांडण होतं बरं का गुले साहेब, आतून प्रेम होतं. आमचं याच्या उलट असण्याची शक्यता आहे. आतून भांडण न दाखवायला प्रेम असते. म्हणून त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न झाला, आमच्या भजनानं नाराज होण्याची शक्यता आहे. जनाबाई, अरे विठ्या विठ्या, मूळ माळेच्या कार्ट्या तुझी रानरणकी झाली. सांगा, हे भजन आहे का? अरे विठ्या विठ्या, मूळ माळेच्या कार्ट्या तुझी रान रणकी झाली. सती सावित्री चुडाल्याली, तुझं गेलं मढ. तुला पाहुणी काळ रड, उभी राहुणी अंगणीन सिव्या देती दासी जणी. एवढ्या सिव्या जनाबाईनं दिल्या तरी जणी बैसली न्हायाला आणि पाणी नाही विसाण्याला. जणी आंघोळीला बसली म्हणजे जास्त गरम पाणी असलं तर देवानं गार होतावं आणि गार असलं तर गरम होतावं. जनाबाईची वेणी फणी करून द्यावी. आणि जनाबाईनं अख्ख्या पंढरपुरात सांगावं, जणी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका. नाव घाली माझा सखा, 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 नाव घाली माझा सखा. जनी सांगे लोका, नाव घाली माझा सखा, हे नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा. जनी सांगे लोका, नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, माझा सखा, माझा सखा. सगळ्या पंढरपुरात तर जिनं शिव्या घातल्या त्याची वेणी फणी करतो. याला म्हणतात दाखवायला भांडण, पण आतून भजन. त्यांच्या भांडणानंही प्रसन्न झाला. आणि मग जनाबाईने सांगावं, जणी सांगे लोका, नाव घाली माझा सखा. हे वार्ता सोमनाथ भाऊ रुक्माई आईपर्यंत पोहोचली. आणि रुक्माई आईनं संध्याकाळी देवाला, काय ऐकते मी पंढरपुरात, हे तिथं चालत नाही बरं का. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जा. हे देवाचं सांगतो, तुमचं चांगलं असत. बाहेर बाजूला व्हा, बाजूला व्हा, साहेब आले, साहेब आले, साहेब. साहेब घरी आले की म्याव. रुक्माईनं विचारलं, काय ऐकते मी? काय अख्खा पंढरपुरात चर्चा आहे.
ती नामदेवाची दासी जणी, तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, तिची वेणी फणी. शोभतं का तुम्हाला? एवढ्या शब्दानं देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. का रडताय देवा? रुक्मिणी, मी का जातो माहितीये तुला का? देव म्हणते रुक्मिणी, माझ्या जनीला नाही कोणी. तिला कोण आहे माझ्याशिवाय? एवढा अधिकार ज्या जनाबाईचा आहे. अभंग सर्वांच्या लक्षात आणून देतो मी. हे सहज सहज लेकरं होतात, त्याला महत्व कळत नाही. नाहीतर दुर्लभम प्रेमे वैतत देवानुग्रह हेतुकम. मनुष्यत्व, माणसाचा जन्म एवढा सोपा नाही. संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सकुत संभार सकारा सप्त दुर्लभ. याच्यामध्ये 7 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. त्याच्यात सुपुत्र दुर्लभ. राजा दशरथाला यज्ञ करावा लागला. जेव्हा राजे दशरथ वशिष्ठजीकडे आले, विचारलं, उदास क्यों राजन? पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते बिनु बालक सुख कौणे काजा. मुलगा नाही बाबा. आणि प्लीज साहेब, सुपुत्र म्हणजे 7वा रस आहे, हे लक्षात घ्या. 6 रसाचं भोजन असतं. आंबट, तुरट, खारट, गोड हे सगळे पाठ आहे तुम्हाला. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, भरपूर संपत्ती आहे, पण दिवा लावायला कोणी नाही. सगळे रस बेचव आहे. सुपुत्रो सप्तमो रस. 10वा ग्रह जावाई आहे. 5वा वेद महाभारत आहे. 15व रत्न दाता आहे. दाता पंचदशम रत्न. भारतम पंचमो वेदा. जामातो दशमो ग्रह. 4 वेद सर्वांना माहिती. महाभारत हा 5वा वेद आहे. 14 रत्न पाठ आहे तुम्हाला. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुधा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सूर्य, ब्रह्मादि देवांगण, अश्वम, सप्तमुखे, वेशम, हृदय, शंकोमृतम, चांबुदे, रत्नानि हे 14. हे 14. पण दाता 15व रत्न आहे. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. हा 15व रत्न आहे. जावाई 10वा ग्रह आहे. 9 ग्रहाची शांती होते सोमनाथ भाऊ, पण हा ग्रह शांत सासरा झाल्याशिवाय होत नाही. मराठी कळते तुम्हाला. मी एवढं का बोलतो? इथं कोणी जावाई नाही म्हणून नाही ना. अरे कितीही करा, पूर्तता नाही. एक टोपला आंबे दिले सासऱ्यानं गाडीत. त्याला वाटलं कौतुक करल बापू, म्हणून फोन केला ताईला. काय म्हणले बापू? काय बाबा, तुमचे जावाई म्हणले या बापानं 3 रुपयाचे आंबे पाठवले, पण सगळे आपल्यालाच करावं लागलं. कुरडी कर, पापड कर, भजी कर, पुरणपोळी कर. असं झालं का बरं का देशमुख? मग दुसऱ्या दिवशी 2 टोपले आंबे गाडीत, 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, बेसन पीठ, 5 किलो तूप, मिठाच्या पुड्यापासून सगळे पाठवलं. त्याला वाटलं आता कौतुक होईल आपलं. 4 दिवसांनी फोन केला, ताई काय म्हणले बापू? तिथं पुन्हा भडकले बाबा. का? ते म्हणले तुझा बाप काय भिकारी समजला का आम्हाला? मिठासहित पाठवलं. सांगा काय करावं सासऱ्याला? म्हणून हा 10वा ग्रह जामातो दशमो ग्रह. अमृतसेठ हा 10वा ग्रह आहे जावाई. 15व रत्न आहे दाता. 5वा वेद आहे महाभारत. पण 7वा रस आहे सुपुत्र. लक्षात घ्या. सुपुत्रो सप्तमो रसा. जनाबाई देवाजवळ ही मागणं मागते, कारण जनाबाईचा संवाद देवासोबत चालू आहे. शेवटी निधान हा शब्द याच्याहून. निधान नरदेहालाही म्हटलेला आहे. निधान म्हणजे ठेवा होतो, आणि निधान देवालाही म्हटलेला आहे. विठ्ठल निधान असा शब्द आहे. म्हणजे विठ्ठलासोबत जनाबाईचा हा संवाद आहे. का? याचं कारण आहे. वारकऱ्याच्या पोटी वारकरी जन्माला येईलच याचं सांगता येत नाही. बापानं जन्मभर ज्ञानेश्वरी वाचलेली असते आणि मुलानं सुरू केलेलं असते. बाप संध्याकाळी हरिपाठ करतो आणि मुलगा पावल्या खेळत येतो. एक लात कंबरड्यात घालतो, बाप खाली पडला की दुसरी लात घालतो. जन्मभर ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, पण यानं सगळे विकलं सोमनाथ भाऊ. सगळे विकलं. उखळ मुसळ जातं. शेवटी कपाटात ठेवलेली ज्ञानेश्वरी याच्या हाती लागली, ते रद्दीच्या दुकानात नेऊन विकली. म्हणजे वारकऱ्याच्या पोटी वारकरी जन्माला येईलच सांगता येत नाही. संताच्या पोटी संत जन्माला येईलच सांगता येत नाही. संताचे ते आप्त नव्हती संत. म्हणजे संताच्या पोटी संत जन्माला येत नाही हे जनाबाईला माहिती होतं. म्हणून जनाबाई देवाची प्रार्थना करतात. बाकी कुठं कसंही होऊ द्या, पण निदान संताला ऐसा पुत्र ऐसा पुत्र
नित्य नेम गीता 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 नित्य पूजनीय आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे अनेक साधक कीर्तनकार ज्यांच्या संस्थेत निर्माण झाले ते वंदनीय जंगले शास्त्रीजी महाराज या ठिकाणी आलेले आहे. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. नुसती नाही, हात वर. बाबा इथेही पर्यंत टाळी चालू द्या. टाळीची ताकद वाढवा ना. आणि बाबा तरी आम्ही काचेच्या भांड्यासारखं सांभाळू तुम्हाला. पण आम्हाला पाहिजे. विठ्ठल संताचे ते आप्त नव्हती संत. संत जनाबाईला माहिती आहे की संताच्या पोटी संत जन्माला येईलच सांगता येत नाही. वारकऱ्याच्या पोटी वारकरी, वैष्णवापोटी वैष्णव जन्म घेईलच नाही सांगता येत. जनाबाई म्हणतात बाकीचं काही देणं घेणं नाही, पण निदान वारकऱ्याला तरी त्याची परंपरा चालवणारं जन्माला येऊ द्या. ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. असा पुत्र द्या कसा, त्याला पांडुरंगाबद्दल आवड असावी. आवडीचे दोन प्रकार माहिती मला. संसाराची आवड आहे, परमार्थाची आवड आहे. पण प्रपंचकाची चुकू भरायचं आहे का भंग डोळा पुढे आणा. सुखे वडंबा दावी घ्या माझे दुःख नेना पा. काय झालं काय झालं मी तिथलं सांगतो. मी गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हिशोब तुम्हीच करा. ती म्हणते नवऱ्याला 10.5 शेर साखर 7 दिवस पुरवली. निपट मज न चले अन्न पायली गहू सांजा 3 सांजाला पायली भर गहू. निज नये खाली घाली फुले जवळ न साती मुले. सदासुर माझे कपाळी चंदन लावित ते भाडी. अखंड मज पोटाची व्यथा पथ्य आहे. काय दूध तूप साखर पथ्य. हिनं काही म्हटलं तरी ते होयच म्हणतं. आवडीचा मारला वेडा आवडीचा मारला आवडीचा मारला हो आवडीचा मारला वेडा. होय होय पैसा मने विडा होय पैसा मने विडा होय होय मने विडा होय पैसा मने विडा मने विडा होय होय पैसा मने विडा. हे आवडीचा मारला वेडा आवडीचा मारला वेडा होय होय पैसा मने विडा होय होय पैसा मने विडा. आवडीचा मारला वेडा आवडीचा मारला वेडा होय होय मने पैसा विडा होय होय आवडीचा मारला वेडा. होय होय ते होयच म्हणताय. होय होय
कैसा म्हणे भिडा. त्याची फलश्रुती तुका म्हणे जिता गाढव केला आणि मेलियावरी नरका नेला. प्रपंचाची आवड आहे. मग ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. त्याला पांडुरंगाबद्दल आवड असावी असा मुलगा. कारण बापाला आवडतं ते मुलाला आवडतं असं नाही. शंकररावला आवडतं ते गणपतरावला आवडत नाही. शंकररावला बेल आवडतो, गणपतरावला दुर्वा. बाप लेकाचं सांगतो आहे ना. याला आवड बेलाची आहे आणि त्याला आवड दुर्वा. विष्णूसी आवड एकादशीत, चंद्रासी आवड एकादशीत, अग्निशी आवड एकादशीत आहे ना. अख्खा भात शिजवा पण ते म्हणत नाही पातेलं द्या एकादशीत. अग्निशी आवड एकादशीत, विष्णूशी आवड एकादशीत, चंद्राशी आवड एकादशीत. ही आवड प्रत्येक. पण असा पुत्र द्या जरी त्या आवडी पंढरी नाथा. ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरी नाथा. अजून त्यानं काय करावं. गीता नित्याने गीता नित्याने गीता नित्याने गीता नित्याने में गीता नित्याने में गीता ज्ञानेश्वरी प्रेमे. गीताच नित्य नेमानं कायचं कारण आहे. शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष्य जोडे. एक लक्ष्य श्लोकाचं महाभारत. महाभारत तयार करायचं होतं पण लेखक सापडेना. शेवटी गणपती बाप्पा सापडले. पण अटीवर मी लिखाण काम करतो पण माझ्या लेखणीला तुमचं सांगणं पुरलं पाहिजे. चालेल. व्यास सांगायला आणि गणपती लिहायला. महाभारतावर पहिल्या चित्र ते आहे. व्यास सांगतात गणपती लिहितात. कबूल करून घेतलं. लेखणी बंद पडली तर उठून जाईल. चालेल. करा सुरुवात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. गणपती म्हणाले हा श्लोक लिहून 1 मिनिट झाला. अशा अडचणी असेल तर मी 9ला जातो निघून. कारण व्यासाच्या मनात आलं की गणपती लिहून टाकायचे. आता अशा लेखकाला किती पुरवायचं. म्हणून सांगितलं अर्थासह लिहा. अर्थासह लिहायचे तरी घामाघूम केलं व्यासाला. आता काय करावं म्हणून व्यासाने त्याच्यात कूटश्लोक घातले. अष्टश्लोक सहस्राणि अष्टश्लोक शताणि च अहम वेदमे शुको वेत्ती संजय जानाति वानवा. व्यास म्हणतात 8800 श्लोक महाभारतात कूट आहे. कूट म्हणजे ज्याचा शब्दशः अर्थानं समाधान होत नाही. लिहा. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवम कथक गतः. अर्थ लिहू लागले गणपती. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोण हर्ष
उपागतः. भगवान कृष्ण पडलेले पाहून द्रोणाचार्यांना हर्ष झाला. पडणार कुठून? भगवान ड्रायव्हिंगला होते का नाही, पांडव पार्टीला, आणि द्रोणाचार्य कौरव पार्टीला. आनंद होईल. भगवान म्हणजे सारथी पडले, आनंद झाला द्रोणाचार्यांना. केशवम पतितम दृष्ट्वा द्रोण हर्षे मुपागतः. पण खालच्या लाईन मध्ये रुदंती कौरव सर्वे. मग गणपती थांबले. हे कसं शक्य आहे? जर भगवान पडले खाली तर द्रोणाचार्यांना हर्ष होतो, हे बरोबर आहे. पण कौरव कशाला रडतील? तिथं पेढे वाटतील, घ्या पेढे, कटकट गेली, आता ड्रायव्हर पडला, अर्जुनाचं खरं नाही. रुदंती कौरव सर्वे. हा केशवम कथगतः, याला कूट म्हणतात. मग व्याकरणाचं डोकं चालून सोडवलं. केशवम, त्याचा विग्रह केला. केशवम, ते किम सर्वनाम, किम के काणी, के नकाभ्याम काही, ते केशव. शेव म्हणजे प्रेत, के म्हणजे कोणाचं. गणपतीनं आता सुधारणा सुरू केली. कोणाचं तरी प्रेत पाण्यात पडलं होतं, फुगलं होतं. द्रोण म्हणजे कावळे. हर्ष मुपागतः, आरडावरडा सुरू झाला. चला 2 महिने फिकर नाही, चला. त्यांचे जातभाई बोलवले त्यांनी. द्रोण हर्ष मुपागतः. पण खालची वळ रुदंती कौरव सर्वे. कौरव शब्दाचा अर्थ कोलही होतं. सगळे कोल्याचा कळप गंगेच्या काठाला रडू लागला. का 20 फुटावर फुगलं प्रेत आहे, पण पाण्यात आहे, आपल्याला चान्स नाही. हा केशवम कथगतः. असे 8800 श्लोक महाभारतात कूट. उद्देश एकच, अर्थ लावायला त्यांना वेळ मिळावा, उशीर लागावा, आणि आपल्याला दुसरा आठवायला वेळ मिळावा. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारतीय के लक्ष जोडे. पण 18 पर्व भारती, जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. संपूर्ण महाभारताचं सार श्रीमद भगवद्गीतेच्या 700 श्लोकात आहे. जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, म्हणून इथे उल्लेख केला गीता नित्य नेमे. वाचन तर दूर आहे, नाही पुनरावृत्ती तया, नाही पुनरावृत्ती तया. गीता 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 असल्यामुळे गीता नित्य नेमे. त्याच्या पुढे शब्द आहे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. कारण गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. ही माऊलीचे आपल्यावर उपकार आहे. गीता हे औषध आहे, वेद आमचा डॉक्टर आहे, कृष्णजी आमचा बाप आहे, ज्ञानोबाराय आई आहे. बाळ जर आजारी पडलं तर बाप त्याला दवाखान्यात नेतो. दवाखान्यात डॉक्टर तपासतात आणि लिहून देतात, हे घेऊन ये. औषधाची बाटली आणल्यावर डॉक्टर समजावून सांगतात 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक खायला द्या, तमक खायला देऊ नका. इथे डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद अहितापासून काढिते हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. तिथून पुढे काम सुरू होते ते बापाचं. मग बाप कडेवर लेकराला घेतो आणि एका हाती बाटली. बाटली म्हणजे औषधाची, हा ना. औषधाची बाटली बाळ घेऊन घरी येतो, आई जवळ देतो. हे बाळ हे बाटली 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक दे खायला, तमक देऊ नको. ऑफिसची वेळ झाली, मी चाललो. इथे बापाचं काम संपलं. तपासलं, तिथे डॉक्टरचं काम संपलं. बाळ आणि बाटली आणून दिली आईजवळ, इथे बापाचं काम संपलं. आणि तिथून पुढे काम सुरू होतं ते आईचं.
मग आई बाळाला मांडीवर घेते आणि पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते आई. कारण गीता औषधाची बाटली आहे, पण त्याला संस्कृतचं सील आहे. ती बाटली कृष्णरूपी बापानं आमच्या आईच्या ज्ञानोबारायच्या हातात दिली आणि आईनं पहिलं जर काय केलं असेल, संस्कृताची गाठी उघडून द्या. संस्कृताची गाठी उघडून पहिलं संस्कृतचं सील तोडलं आईनं. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी आणि केलीसे मराठी गीता देवी, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. मग ओव्या म्हणजे 9000 चमचे समजा. त्या चमच्यानं सगळ्या लेकराला बस. जशी डॉक्टरची भूमिका, वेदाची, बापाची भूमिका, देवाची, आईची भूमिका, आमच्या माऊलीची गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच. पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. अज्ञानालाही ज्ञानी करण्याची ताकद ज्ञानेश्वरीत. ऐसा वर या टिकेसी ज्ञान होय अज्ञानासी. गीता तर वाचा, पण ज्ञानेश्वरी प्रेमे. गीता नित्य नेहमी वाची, ज्ञानेश्वरी प्रेमे. 5-10 मिनिट आधी संपलं तरी चालेल म्हणला स्वप्नील भाऊ, कारण पुन्हा कार्यक्रम उरकायचा आहे. बरोबर झालं, बरोबर करतो, अजिबात काळजी करू नका. आता मोठे बंधू आल्यामुळे बस तुमचीच वाट बघत होतो आम्ही. जमला आता. एकदा हात वर करा. शाबास. एवढं शूटिंग घ्या.